हॅलो गाईड, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, सर्वच लोक सांगतात की आपला व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर टायटल चांगले लावा, टॅग चांगला लावा, डिस्क्रिप्शन चांगले लावा, जेणेकरून आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज जास्त येतील व आपला व्हिडिओ व्हायरल पण होईल. परंतु मित्रांनो, मी बऱ्याच लोकांचे चॅनेल बघितलेले आहे की ते टायटल चांगले लावतात, टॅग चांगले लावतात, डिस्क्रिप्शन चांगल्या प्रकारे लिहितात, परंतु तरीसुद्धा त्यांच्या चॅनलवर व्ह्यूज जास्त येत नाहीत. तर मित्रांनो, यूट्यूबवर हे काय व्हायला लागलेले आहे ते कोणाच्या लक्षात येत नाही की किती चांगले टॅग लावा, किती चांगले टायटल लावा, किती चांगले डिस्क्रिप्शन लावा, परंतु काहीही फरक पडणार नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता एक लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे की तो व्हिडिओ बघितल्याच्यानंतर त्या व्हिडिओवर टॅग चांगला नाही, डिस्क्रिप्शन नाही आणि टायटलसुद्धा नाही, तरीसुद्धा व्ह्यूज कसे येतात हे आपण आता लाईव्ह बघणार आहोत. तर मी एक चॅनेल सर्च करतो. बघा, या ठिकाणी मी एक चॅनेल सर्च करत आहे आणि ते सर्वात मोठे चॅनेल आहे. त्याचे नाव आहे टेक्निकल गुरुजी. बघा, या ठिकाणी सर्च करूया. आपण टायटल टॅगच्या मागे लागून राहिलो आहे, परंतु बरेच लोक असे आहेत की टायटल लावत नाही, टॅग लावत नाही, तरीसुद्धा त्यांच्या चॅनलवर भरभरून व्ह्यूज येतात. तर या ठिकाणी हा व्हिडिओ मी तुम्हाला एक सर्च करून या ठिकाणी व्हिडिओ दाखवतो. मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ या ठिकाणी आपण बघूया. व्हिडिओवर जाऊया आणि व्हिडिओवर गेल्याच्यानंतर पॉप्युलर व्हिडिओ आपण बघूया. तर या ठिकाणी बघा, हा एक व्हिडिओ रेडमी नोट 7. तर रेडमी नोट 7 हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओवर त्यांचे करोडोमध्ये व्ह्यूज आलेले आहेत, परंतु हा व्हिडिओ रेडमी 7 हा तोडफोड करून दाखवलेला आहे, निगेटिव्ह करून दाखवलेला आहे. तर या ठिकाणी आपण पुन्हा सर्च करूया रेडमी नोट 7. तर या ठिकाणी आपण किती व्ह्यूज आलेले बघा. तर या ठिकाणी रेडमी नोट 7, तर या ठिकाणी बघा, या व्हिडिओला बघा या ठिकाणी किती व्ह्यूज आलेले आहेत. नोट 7 तर याला 2.7 मिलियन. कारण यामध्ये सगळं आपण व्यवस्थित सांगितलेलं आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये तोडफोड करून सांगितलेलं नाही, या ठिकाणी पॉझिटिव्ह करून सांगितलेलं आहे, निगेटिव्ह सांगितलेलं आहे, तोडफोड करून सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये करोडो व्ह्यूज या ठिकाणी मित्रांनो आलेले आहेत. म्हणजे आजकाल लोक पॉझिटिव्ह व्हिडिओ बघत नाहीत, लोक निगेटिव्ह व्हिडिओ जास्त बघतात. समजा एखादी आपण रेसिपी बनवत आहोत, निगेटिव्ह व्हिडिओ म्हणजे कसे की असं मी सांगत नाही की कुठल्याही व्हिडिओमध्ये टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन लावले म्हणजे तो व्हिडिओ व्हायरल होत नाही. टॅग, टायटल, डिस्क्रिप्शन हे तर लावावेच लागेल, परंतु हे आपण या ठिकाणी एखादं एक्झाम्पल घेऊया. एखादी आपण रेसिपी बनवायला लागलो, जेवणाची रेसिपी बनवलो आहोत, मटन किंवा चिकन किंवा पनीर असं काहीतरी बनवत आहोत, तर त्या ठिकाणी आपली थंबनेलमध्ये जर सरळ लिहिलं की पनीरची भाजी कशी बनवतात, तर तुमच्या थंबनेलवर कोणीच क्लिक करणार नाही. तर मित्रांनो, थंबनेलवर थोडं आपण निगेटिव्ह करून लिहिलं पाहिजे. म्हणजे असं जर आपण लिहिलं थंबनेलवर, पनीरच्या भाजीत मीठ न टाकता भाजी कशी बनवायला पाहिजे किंवा भाजी कशी बनवतात, असं जर आपण जेव्हा लिहू थंबनेलमध्ये, तेव्हा बरेच लोक की पनीरच्या भाजीमध्ये मीठ न टाकता भाजी कशी बनेल, म्हणून या ठिकाणी मित्रांनो थोडी निगेटिव्ह साईडचे आपण थंबनेल बनवले तर या ठिकाणी आपला हा व्हिडिओ व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आज पॉझिटिव्ह व्हिडिओ कोणीच बघत नाही, निगेटिव्ह व्हिडिओ जास्त बघतात. तर निगेटिव्ह व्हिडिओ आपण जर टाकला तर असे थंबनेल आपण जर निगेटिव्ह करून टाकले तर लोक भरपूर त्यावर क्लिक करतात आणि तो व्हिडिओ आपला व्हायरलसुद्धा होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, आपण थंबनेल सरळ लिहिले तर त्यावर कोणीही क्लिक करणार नाही. आपण थोडं निगेटिव्ह टाईप जर अगर थंबनेल लिहिले तर आपला व्हिडिओ व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही. समजा आपण असं लिहिलं, दुसरा एक एक्झाम्पल आपण घेतले की काइन मास्टरवर एडिटिंग कशी करायला पाहिजे, असे आपण जर लिहिले तर कोणीच बघणार नाही. जर आपण निगेटिव्ह टाईप असे थंबनेल बनवले की काइन मास्टरवर अद्याप एडिटिंग करू नका, अशा प्रकारे जर आपण लिहिलं तर मित्रांनो त्यावर जास्तीत जास्त लोक क्लिक करतील. का? कारण लोक म्हणतील, अरे काइन मास्टर तर चांगला ॲप आहे आणि यावर का असं सांगितलेलं आहे की काइन मास्टरवर एडिटिंग करू नका.
तर लोक त्यावर जास्त क्लिक करतील. म्हणून मित्रांनो, थंबनेल बनवताना आपण थोडं निगेटिव्ह टाईप आपण थंबनेल बनवलं पाहिजे. तेव्हा व्हिडिओवर आपल्या क्लिक जास्त होतील, आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज जास्त येतील आणि सबस्क्रायबरसुद्धा वाढतील. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ बनवताना कधीही थंबनेल सरळ भाषेत लिहू नका. थोडा निगेटिव्ह टाईप आपण लिहिलं तर व्हिडिओ आपला व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या व्हिडिओवर व्ह्यूजसुद्धा चांगल्या प्रकारे येतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजकाल लोकांची व्हिडिओ बघण्याची थोडी टेक्निक बदललेली आहे. तर बरेच लोक या ठिकाणी आपला व्हिडिओ सरळ भाषेत आपण जर टाकला तर त्याला कोणी बघत नाही. 10-20 व्ह्यूज येतील. परंतु आपण जर थोडा निगेटिव्ह करून लिहिलं तर बरेच लोक आपल्या व्हिडिओवर क्लिक करतील आणि क्लिक केल्याच्या नंतर आपला व्हिडिओ चांगल्या प्रकारे चालेल. आपला व्हिडिओ व्हायरल होईल. आपल्या व्हिडिओवर व्ह्यूजसुद्धा चांगले येतील. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक केले नसेल, सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हीसुद्धा निगेटिव्ह व्हिडिओ बनवून बघा तर तुमचा व्हिडिओसुद्धा चालल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये जर मित्रांनो कोणाचा काय डाऊट असेल, तर कोणाची शंका असेल, कमेंट जरूर करा. प्रत्येकाच्या कमेंटचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.